शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव 16 नोव्हेंबर 2025 रविवार. बाजारभाव आणि आवक थोडक्यात पुढील प्रमाणे. आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक घटल्याचे पाहायला मिळाले. आवक घटून आज बाजारभावात कमालीची तेजी पाहायला मिळते. मक्याची आवक मार्केटमध्ये पूर्णतः नाहीशी झाल्याचे पाहायला मिळते. आवकच पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते मक्याची. कोबीच्या आवकेचा आढावा घेतला तर कोबीची आवक देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे. फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक देखील आज मार्केटमध्ये कमीच पाहायला मिळते. फ्लावरच्या बाजारभावात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव आणि आवक आढावा जाणून घेऊया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे. त्याआधी शेतकरी बंधूंनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे लाईव्ह बाजारभाव पाहायला मिळतील. माऊली नमस्कार. नमस्कार. फ्लावर होत्या का? फ्लावर होते आज. काय झाले? आज 271 रुपये एक वक्कल झाले आणि एक वक्कल झाले 231 रुपये. 271 एक वक्कल झाले आणि 231 पण झाले. 271 आणि शेवटचा तोडा 231 रुपये. हे वानगी म्हणजे पहिला तोडा आहे, हे 271 झाले. 71 आणि जे दुसरं वक्कल होतं ते 231 रुपये आले. ते शेवटचा तोडा आहे का? शेवटचा तोडा. या 271चे डाग किती आहेत आज? आज 60 डाग आहे सगळे. 60 हे 35 आहेत आणि ते 20 आहेत म्हणजे आज टोटल. हे 35 271 झाले. पहिला तोडा आहे. पहिला तोडा. ही व्हरायटी कोणती आहे? डबल व्हरायटी. किती लागवड ही? सगळी आता 1.5 एकर चालू आहे. आता 1.5 एकर चालू झाली. आज काय नाव आपलं? आमचं नाव, मी शेतकऱ्याचं नाव अनिल शेटकंडू गाडे, विद्यमान सरपंच साकोरे. ओके, साकोरगाव. त्यांचा मुलगा आहे. ओके ओके ओके. मला वाटतं मागच्या हप्त्यात आपल्या एक वक्कलची बाईट झाली होती. हा, ती पण चालू होती. ती संपली. आता ही चालू आहे दुसरा लॉट. आज फ्लावरच्या बाजार कुठपासून कुठपर्यंत निघाल्यात? आज तसं नरम पोकलं म्हणजे 200 150 पासून तर आज 300 पर्यंत मार्केट आहे. 150 पासून 300 पर्यंत. आवक कशी वाटते आज? आवक फार जेमतेम कमीच झाली. कमीच झाली आवक. थंडीच्या वातावरणामुळे आवक कमी राहणार. इथून पुढे कमीच राहील आवक. कमीच राहणार. माल ओढून येत नाही. आम्ही 3 दिवस गॅप टाकून पण माल निघत नाही. गॅप टाकून माल निघत नाहीये थंडीमुळे. ओके. फ्लावर 271 रुपये 10 किलो. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. फ्लावर आणली होती? हा, फ्लावर आणली होती. काय भाव झाली? 251 झाली. 251 रुपये 10 किलो. 10 किलो 251. ओके. हे चोक्कल आहे ना आपलं? हे चोक्कल आहे. 251 रुपये 10 किलो झाले. किती डाग आहेत आज? 8 डाग आहेत. 8 डाग आहे. याची आपल्याला व्हरायटी सांगता येईल का? व्हरायटी नाही माझ्या लक्षात नाही सांगता यायचं. काय नाव आपलं? तुकाराम नामदेव टावरे, निरगुड सर. 251 रुपये झाले. बाकी फ्लावर काय झालं सांगता येईल का? बाकी फ्लावर चाललेले 200, 250, 250 हे रेट चालू आहे. तुम्हाला आवक कशी वाटते बरं? आवक आज जेमतेम आहे. आवक जेमतेमच आहे. ओके. बाकी 251 रुपये 10 किलो फ्लावर. व्हरायटी नाही सांगता यायची आपल्याला. तोडा किती आहे आपला? तोडा हा माझा 6वा तोडा आहे. 6वा तोडा आहे आज. 6वा तोडा असून चांगला गेला 251 रुपये. थंडी पडल्यामुळे जरा क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे थंडी पडल्यामुळे. क्वालिटी चांगली आहे. ओके. दादा आपली काय झाली फ्लावर? 230 रुपये 10 किलो. किती डाग आहेत आपले? 16. कितवा तोडा आहे आपला? तिसरा तोडा आहे. थोडा मग आवाज वाढवा जरा. तिसरा तोडा आहे. मागचा तोडा काय भाव गेला होता? 225 गेलाय. आज आवक कशी वाटते? मापात आहे. ओके. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार दादा. किती आणलं होतं फ्लावर आज? आज सुरुवात झाली का? किती आहे डाग? तरी आहे 11 डाग आहेत. 11 डाग आहेत. वानगी आज काय भाव झाले? 271 रुपये. 271 रुपये 10 किलो फ्लावर. व्हरायटी कोणती आपली? दमाल. किती आहे लागवड सगळी? आपली 32,000 पण काढायला आता 13,000 आहे. गॅपवर आहे. दोन फडेत आपल्या म्हणायचं. आज आवक कशी वाटते? आवक आहे जेमतेम, मध्यम कमी नाही, जास्त नाही. फ्लावर कुठपासून कुठपर्यंत झाल्यात? तरी 100 पासून 271 पर्यंत झाले. 100 पासून 271 पर्यंत. कोणतं गाव आपलं? पिंपळगाव खडकी. काय नाव? बाबाशेठ पाराजी पोकरकर. ओके. मला वाटतं 1500 पूर्वी बीट होती आपली. 400 हो 15 दिवसापूर्वी होती.
आजही बीटच्या बाजार चांगले निघाले. फायनलच मला असते. फायनललाच असते आज. ओके. फ्लावर 271 रुपये 10 किलो. धन्यवाद दादा. नमस्कार. नमस्कार. काय झाले फ्लावर? फ्लावर झाले 270 रुपये. 270 रुपये 10 किलो. किती डाग आहेत? डाग आहे. किती तोडा आहे? थोडा आहे चौथा. चौथा तोडा. मागचा तोडा काय भाव गेला? 251. आजही आज 270 गेले. तो आज 270. आज थोडी वाढ आहे का बाजारात? आवक कशी वाटते आज बाजारात? कमी का जास्त आहे? बाजारात आवक नाहीच आहे. आपली जात कोणती आहे? व्हरायटी कोणती आहे? सुपर व्हाईट वन व्हरायटी आहे. किती लागवड आहे सगळी? आज फ्लावर शेवट कुठपर्यंत झाल्यात? लास्ट 270च्या पुढे नाही आहे टोकलं. ओके. फ्लावर 270 रुपये 10 किलो. कोणतं गाव आपलं? अवसरी. नाव काय? ओके. धन्यवाद. फ्लावर 225 रुपये 10 किलो. 15-22 व्हरायटी 225. फ्लावर 251 रुपये 10 किलो. धमाल व्हरायटी 251. फ्लावर 251 रुपये 10 किलो. 15-22 व्हरायटी 251. सुपर फ्लावर आहे. 15-22 व्हरायटी आहे. फ्लावर 270 रुपये 10 किलो. 270 रुपये 10 किलो. फ्लावर 27 रुपये किलो. फ्लावर 235 रुपये 10 किलो. 235 फ्लावर. फ्लावर 211 रुपये 10 किलो. फ्लावर 211. फ्लावर 180 रुपये 10 किलो. फ्लावर 180. फ्लावर 251 रुपये 10 किलो. 251 फ्लावर डबल व्हरायटी. फ्लावर 251 रुपये 10 किलो. डबल व्हरायटी 251 रुपये 10 किलो. थोडं कवळं काढलं शेतकऱ्याने. कवळं काढू नका. फ्लावर 270 रुपये 10 किलो. फ्लावर 270 रुपये 10 किलो. सुपर फ्लावर आहे. 270 रुपये 10 किलो. फ्लावर 230 रुपये 10 किलो. 230 रुपये 10 किलो. फ्लावर. फ्लावर 152 रुपये 10 किलो. 152 रुपये 10 किलो. फ्लावर. फ्लावर 185 रुपये 10 किलो. फ्लावर 185. फ्लावर 251 रुपये 10 किलो. फ्लावर 251 डबल व्हरायटी. फ्लावर 251 रुपये 10 किलो. फ्लावर 251 रुपये 10 किलो. डबल व्हरायटी. शेतकरी अनिल मामा पोखरकर, चांडोली खुर्द शेतकरी. 251 रुपये 10 किलो. फ्लावर. फ्लावर 200 रुपये 10 किलो. फ्लावर 130 रुपये 10 किलो. 130 रुपये 10 किलो. फ्लावर. फ्लावर 200 रुपये 10 किलो. 200 रुपये 10 किलो. फ्लावर. दादा नमस्कार. काय बीट आणली होती का? काय भाव झाले? 370 रुपये 10 किलो. किती गुणी आहेत? 17 गुणी आहेत का? हेच बीट आहे ना आपलं? 370 रुपये 10 किलो झाले. बीट आजच आणलंय का? याच्या आधी पण आणलं होतं? आजच आणलंय पहिल्यांदा. व्हरायटी कोणती आहे ब्याची? लालिमाचं आहे. किती डब्याची बीट आहे सगळे आपली? 10 डब्याचे. आज किती गुन्हे आणले सगळ्या? 19. गोळा होता का मोठा? तो काय झाला? 246. 286 रुपये 10 किलो. हे बीट आपण विरळून काढताय का सरसाटा काढताय? विरळून काढले. किती दिवसात निघाले? गाव कोणतं आपलं? नाव काय? बीट 370 रुपये 10 किलो बीट. धन्यवाद. बाबा रामकृष्ण हरी. काय भाव झाली बीट? 290 रुपये. कोणतं हेच वक्कल आहे का आपलं? हा शिवून घेतलंय काय? नाही काय शिवायची? हा 290 रुपये 10 किलो बीट. किती गुन्हे आहेत? बियाची तुम्हाला जात सांगता येईल का? अजित रोहित. कोणतं गाव तुमचं? काय नाव? किती गुन्हे आहेत सगळ्या? 10 गुन्हे आहेत का? आज बीटची आवक कशी वाटते? कमी आहे का? बाजार वाढल्यात का आज? कमी झाल्यात? बरे आहेत का आज? आपलं 290 रुपये झाले. धन्यवाद. दादा नमस्कार. काय बीट आणली होती का? काय भाव झाल्यात? 215 रुपये 10 किलो. किती गुन्हे आहेत? 28. सगळ्या मिडियम आहेत का? 28 गुन्हेचं वक्कल आहे. 215 रुपये 10 किलो झाले. थोडी क्वालिटी कमी आहे. निमोटेडचा प्रकार आहे बीटला, यामुळे बीट कमी खपले. 215 रुपये झाले. त्याच्यातला गोळा होता का मोठा? बुगी बादला काय? काय झाले बुगी?
65 रुपये 10 किलो. बदला कोणतं गाव तुमचं? निमगाव दाव खेड तालुका. काय नाव आपलं? प्रवीण बाजीराव बियाची व्हरायटी कोणती आहे? सकाटा. बीट 215 रुपये 10 किलो. बीटची आवक कशी वाटते आज? आज आवक कमी कमी आहे आवक. बाजार लास्ट कुठपर्यंत निघाल्यात? एकच झालं 300 काय झाले 300ला. ओके धन्यवाद. माऊली नमस्कार. नमस्कार. काय भाव झाले बीट? 251 रुपये. 251 रुपये 10 किलो. किती गुणी आहेत? 12 गुणी. 12 गुणी चौकले 251 झाले. हेच बीट आहे ना आपलं? हो. 251 रुपये 10 किलो झाले. याच्यातला गोळा बुगी बदला होता का? गोळा काय झाला? 242. बुगी 70 रुपये. कोणतं गाव तुमचं? दौंडकरवाडी. खेड तालुका. हो. काय नाव? शरद कट. बियाची व्हरायटी सांगता येईल का आपल्याला? अक्षय. बी आजच आणलंय मार्केटला बीट का? आजच. आजच पहिल्यांदा. किती डब्याचं बीट आहे सगळं? हे एकच डब्याचं होतं. एका डब्याचं आहे. अजून उरकलंय का अजून आहे मागं? संपलं. काय नाव तुमचं? शरद कट. बीट 251 रुपये 10 किलो. बीटची आवक कशी वाटते आज? मापात यावं. मापात आहे. मागच्या बाजाराच्या तुलनेत शुक्रवारपेक्षा बाजार वाढल्याच बाजारात. ओके धन्यवाद. मिक्स निघलं म्हणून हां हां काय करायचं, निवडायच दिली इथं खडकी पिंपळगावला. हां 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 एकदा चांगली तशी 300 पर्यंत चालल्या आज भेटत. 300 पर्यंत झाल्यात का आज? ओके धन्यवाद. गोळा बीट 224 रुपये. गोळा बीट 240 रुपये 10 किलो. गोळा बीट 240 रुपये. बीट 251 रुपये 10 किलो. बीट 251 रुपये 10 किलो. बीट 251. 12 गुणीचं वक्कल आहे 251. बुगी बीट 65 रुपये 10 किलो. बुगी बीट 65 रुपये 10 किलो. बदला बीट 72 रुपये 10 किलो झाले. बदला बीट 72. गोळा बीट 260 रुपये 10 किलो. गोळा बीट 260 रुपये 10 किलो. बीट 311 रुपये 10 किलो. 311 रुपये 10 किलो. बीट सुपर क्वालिटी आहे 311. बीट 215 रुपये 10 किलो. 215 रुपये 10 किलो. बीट 370 रुपये 10 किलो. बीट 370 रुपये 10 किलो. 37 रुपये किलो. माणूस होता ना तो तिकडे गेला नाही. शेती उद्योग. हो. बीट 260 रुपये 10 किलो. बीट 260 रुपये 10 किलो. बुगी बीट 80 रुपये 10 किलो. बुगी बीट 80 रुपये 10 किलो. बीट 311 रुपये 10 किलो. बीट 311 रुपये 10 किलो. गोळा बीट 280 रुपये 10 किलो. गोळा बीट 280 रुपये 10 किलो. बदले काय म्हणले? बदला बीट 65 रुपये 10 किलो. बदला बीट 65 रुपये 10 किलो. गोळा बीट 272 रुपये 10 किलो. गोळा बीट 272. बीट 400 रुपये 10 किलो. 400 रुपये 10 किलो. बीट सुपर क्वालिटी आहे 25 गोणीचं वक्कल. 400 रुपये 10 किलो झाले. 40 रुपये किलो. बीट 95 रुपये 10 किलो. बुगी बीट आहे 95 रुपये 10 किलो झाले. बदला बीट 70 रुपये 10 किलो. बदला बीट 70 रुपये 10 किलो. 7 रुपये किलो. बीट 400 रुपये 10 किलो. 400 रुपये 10 किलो. बीट किती गुण येतो ना? 8 गुणीचं वक्कल आहे. 400 रुपये 10 किलो. 40 रुपये किलो. बुगी बीट 70 रुपये 10 किलो. बुगी बीट 70 रुपये 10 किलो. बीट 200 रुपये 10 किलो. 200 रुपये 10 किलो. बीट बदला बीट 50 रुपये 10 किलो. बदला बीट आहे 50 रुपये 10 किलो. बीट 220 रुपये 10 किलो. 220 रुपये 10 किलो. बीट 372 रुपये 10 किलो. बीट 372 रुपये 10 किलो. गोळा बीट 272 रुपये 10 किलो. गोळा बीट 272. कोबी बाजारभाव. सुपर VIP कोबी नारळगड्डा असेल तर 170, 180 ते 190 रुपये 10 किलो. नारळगड्डा लहान साईज 500, 600, 700 ग्राम साईज सुपर VIP कोबी. मिडियम क्वालिटी कोबी असतील तर 130, 140, 150 रुपये 10 किलो. हलक्या क्वालिटी कोबी असतील तर 70, 80, 90 रुपये 10 किलो. या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. कोबीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे.
मका सुपर VIP मका असतील तर 120 ते 140 रुपये 10 किलो. मिडियम क्वालिटी मका असतील तर 90 ते 110 रुपये 20 रुपये 10 किलो. हलक्या क्वालिटी मका असतील तर 60, 70, 80 रुपये 10 किलो. याप्रमाणे मक्याचे बाजारभाव निकालाचे पाहायला मिळतात. मक्याच्या अवकेत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळते. मागणीत वाढ देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. केतकी चवळी 451 ते 500 रुपये 10 किलो. अवकेत मोठी घट, मागणीत वाढ. हिरवे वांगे 500-600 ते 650 रुपये 10 किलो. आवक घटली, मागणीत वाढ. घेवडा 500 ते 600 रुपये 10 किलो. घेवडा 500 ते 600 रुपये. ज्वेलरी मिरची 500 ते 600 रुपये 10 किलो. ज्वेलरी मिरची 500 ते 600 10 किलो. जी4 मिरची 250, 300 ते 350 रुपये 10 किलो. जी4 मिरची. दुधी भोपळा 200, 250 ते 300 रुपये 10 किलो. दुधी भोपळा. अवकेत मोठी घट. गवार 1000, 1100, 1200 ते 1300 रुपये 10 किलो. गवारीचे बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात. पापडी 500-600 रुपये 10 किलो. पापडी 500 ते 600 रुपये 10 किलो. हिरवी चवळी U5 व्हरायटी 451 ते 551 रुपये 10 किलो. चवळी U5 व्हरायटी. कारले 400 ते 451 रुपये 10 किलो. कारले 400 ते 451 रुपये 10 किलो. आवक कमी. बीन्स फरशी 350 ते 650 रुपये 10 किलो. बीन्स फरशी. 250 ते 300 रुपये 10 किलो. हिरवी काकडी 250 ते 300 रुपये 10 किलो. तोंडली 500-600 ते 650 रुपये 10 किलो. तोंडली 500-600 ते 650 रुपये. अद्रक 300-350 ते 380 रुपये 10 किलो. अद्रक. अवकेत वाढ, बाजारभावात घट. डांगर भोपळा 150 ते 160 रुपये 10 किलो. डांगर भोपळा. सफेद काकडी 300 ते 350 रुपये 10 किलो. आवक कमी. पावटा 500-600 ते 700 रुपये 10 किलो. गावरान पावटा 1200 ते 1300 रुपये. दोडका 400-500 ते 600 रुपये 10 किलो. दोडका. बाजारभावात तेजी, अवकेत मोठी घट पाहायला मिळते. भेंडी 500-600 ते 650 रुपये 10 किलो. भेंडी. काळा वाल 500 ते 600 रुपये 10 किलो. काळा वाल 500 ते 600 रुपये. आवक कमी. गाजर 200 ते 250 रुपये 10 किलो. गाजर. राजमा 600-700 ते 800 रुपये 10 किलो. राजमा.